आपण बघत आहोत गोदावरी नदीला आलेला पूर। गेल्या 2 दिवसांपासून सतत गोदावरी नदीला पूर परिस्थिती आपण बघतो आहोत। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यास सांगितलंय, मात्र गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पाहूया नेमकी पूर परिस्थिती काय आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याभरात मागील 24 तासांपासून पावसाचा जोर कायम आहे। शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। गंगापूर धरणातून 8400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, मात्र सकाळी 10 वाजेपासून 1200 क्युसेक वेगानं विसर्ग कमी केला। तो आता 7224 ने सध्या सुरू आहे। त्यामुळे गोदावरीचा पूर थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतोय। हवामान खात्यानं आणखी 1-2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। सध्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 59,367 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिक जिल्ह्याभरात धरण पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे हवामान खात्यानं जिल्ह्याला येलो अलर्ट दिला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।